birthday to you. Happy. काय खायचं त्याचं डिस्कशन आताच चालू आहे. येस ऑब्विसली. हा येस येस येस. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वैष्णवीज जर्नी. श्रुती काय आपण भेटतोय सांग बरं. ए तोंडाने कोणाचा बड्डे. सो उद्या माझा बड्डे आहे आणि माझं बड्डे सेलिब्रेशन माझे फ्रेंड्स करणार आहे पहिले इथे आणि मग उद्या होल डे विथ फॅमिली एन्जॉय करणार मी. सो असं असतं माझं दरवेळेचं बड्डे सेलिब्रेशन. चलो जल्दी तू चालव. लक्ष ठेवा पोलिसांकडे बघा लक्ष ठेवा बरं का. हा हा ट्रिपल सीट आहे आपण. चलो चलते हैं. मोठी म्हणजे आपली चपाती मिळेल ना. चपाती हा म्हणजे नॉर्मल चपाती पण मिळते पण ती खूप पातळ आहे अगं त्याची क्वांटिटी आहे. काय खायचं त्याचं डिस्कशन आताच चालू आहे. येस ऑब्विसली. हा येस येस येस. चाप खायचं आहे ना श्रद्धा. पण काही म्हणा यार रात्रीचं तेव्हा फ्रेंडसोबत फिरायची मजा काही वेगळीच असते आणि खूप भारी वाटते. आणि ड्रायव्हर पण फुकटचा आहे. बरं गाडी माझी आहे. चालवायला महत्व आहे. असंच लॉंग ड्राईव्ह जायला पाहिजे आहे ना कुठेतरी. येस ते पण ट्रिपल सीट आहे. ट्रिपल पकडलं तर 5 श्रुती भरणार. नाही नाही. चलो आ गए. कुठे जायचं आता. ओके तिकडे का. ए चला यार मला भूक लागली खूप. इकडं फोटोशूट चालू आहे तो पण एकदम नेक्स्ट लेवलचा. आणि जिचा बर्थडे जिचा बर्थडे आहे ती फुल एक्सायटेड आहे. येस आणि ती आम्हाला पार्टी द्यायला पण आली ॲक्च्युली. सो आम्ही तिला लुटायचा प्रयत्न आहे आमचा. बघूयात कुठपर्यंत जातं बिल. हिला माझं बजेट नेहमी हाय घालवायचं असतं. ही कुठे पण बाहेर आली ना वैष्णवी हे वैष्णवी ते वैष्णवी ते. बट मी तिला म्हणत होती की सगळ्यात चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झालं आहे. सो आय थिंक टेस्टी. बरं श्रुती आणि ते खाल्ल्यावर कळणार आहे की घरी टेस्टी आहे का नाही. तुम्ही ऑफकोर्स या बोलावं लागेल नाही बोललं तर म्हणजे सी आणि आमचं खूप साऱ्या रोटीज आलेल्या आहे. माझ्याकडून पार्टी आहे यांना खूप छान वाटते. सो कमेंट चांगली असते. पहिले टेस्ट कोण करतंय. ओके थांबा मीच करते आता. काय नान आहे का वीट रोटी. नाही वीट रोटी हां नान खाली आहे. गरम आहे रे. आणि हिने माझी वीट रोटी खाल्ली आहे. बरं पण ठीक आहे आता खाऊ देऊयात काही प्रॉब्लेम नाही. लय गरम आहे. खाऊ शकते तुला. जरा आंबट लागते रे. आंबट लागते. हे खाल्लंस ना. हां हा ती थोडीशी. बाकी हे सूप. एक मिनटं पहिले मी माझी रोटी बाजूला करून घेते. नको थांब. ऑर्डर केलेलं आहे. काय केलेलं आहे आपण ऑर्डर. पनीर तवा पनीर. आणि आम्ही चापच्या शॉपला ॲक्च्युली छोटा. खाल्यानंतर भेटूयात परत. श्रुती इकडे बघा आणि जरा असं चांगला स्माइली ठेव जरा. हां आणि मी तुम्हाला माझ्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारणार आहे. बघू तुम्ही मला किती ओळखता असं ह्या टाईपचं. हां नाही तर आम्हाला बघू तुम्हाला वाटलं किती माहिती आहे. नाही तर तसं पण येतं आहे ना बाकीचं फूड तोपर्यंत विचारते ना. ओके सो हां बरं काय बरं ठीक आहे. हां ठीक आहे चालतंय. हां ओके मग तर सांगा माझा फेवरेट कलर कोणता आहे. किती बाव. पिंक कलर तुझा फेवरेट. माझं लहानपणी होतं पिंक कलर. आता मला ब्ल्यू आवडतं. ब्ल्यूचे सगळ्या शेड. पण असं मेन्शन नव्हतं की 18 वर्षापूर्वीचं का 18 वर्षानंतर. बरं ठीक आहे. हां ठीक आहे. मला खायला सर्वात जास्त काय आवडतं. मी एनी टाईम खाऊ शकते म्हणजे सकाळी दुपारी रात्री पण ॲज अ जेवण म्हणून पण खाऊ शकते. अशी डिश म्हणताय. कुठलं पण एकदम स्ट्रीट फूड पण एखादं. नाही पण पाणीपुरी मला शेवपुरी खूप आवडते. हां हां मग त्याला हिंट दिली ना मी सकाळ दुपार संध्याकाळ. ठीक आहे मला बरं ठीक आहे. ओके ओळखता मला. ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे
की मला कोणत्या टाईपचे बुक्स रीड करायला आवडतात. टाईप सांग तुझे स्पिरिच्युअल कोणते कॉमेडी. फिक्शन, नॉन फिक्शन, बायोग्राफीज आणि श्रद्धा, व्हॉट यू थिंक? किंवा स्टोरी वगैरे टाईप. स्टोरी मे बी स्टोरी. ओके. श्रुती इज करेक्ट. आय लाईक बायोग्राफी. मी सुनीता विल्यमचं बुक वाचलं होतं. ते मी कमेंट करेन की मी कुठल्या बायोग्राफीज वाचल्यात. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे दादाजी कोंडदेव, बहिर्जी नाईक आणि तानाजी मालुसरे म्हणजे 11-12 पुस्तकं आहेत पूर्ण ती शिवाजी महाराजांचे मावळे. त्यांचे सगळे बायोग्राफीज मी रीड केले. मला खूप आवडतं हिस्टॉरिक वाचायला. माझं कोणता सीझन फेवरेट आहे? सीझन म्हणजे आपले हे 3 ऋतू. आय गेस विंटर. श्रद्धा बॉडी हा रेनी सीझन. रेनी सीझन. आय लाईक विंटर. श्रुती मला जास्त ओळखते आणि सर्वात माझी फ्रेंड ही श्रद्धा होती बघा. बाई ऑब्झर्वेशन. श्रुती यू आर ग्रेट. बरं ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारायला काय उरलाय का? सो थँक्यू. छान वाटलं तुमच्यासोबत. ओके पुढे कंटिन्यू करणार आपण बाय बाय. हां ठीक आहे. सॉरी गाईज. बाई असंच ना. काय होतं पनीर चटपट जो मंगाया था वो नहीं आया है ना. गडबड हुआ है वो अभी आइडेंटिफाई करेंगे. हा बा आयडेंटिफाय. बरं या माझ्यासाठी केक घ्यायला गेलात आणि मला इकडे उभं केलं यांनी. घेतला का माझ्यासाठी केक आणि मला इकडे उभं केलं. तर मला फक्त एवढं सरप्राईज ठेवलं की यांनी केक कोणता घेतलाय आणि कसा घेतलाय एवढंच ठेवलं सरप्राईज. ठीक आहे. माझ्या बड्डेचा केक मीच घेऊन चालली आणि ते पण मी पायी चालली आणि ह्या दोघी पण माझ्या गाडीवर गेल्यात बसून पुढे एकटे सोडून. इतक्या आता स्मार्ट बोलायला लागतील. कुठे हां बघा. थांबा 1 मिनिट. काय रे बड्डे गर्लला सोडून आले तुम्ही? हां चालायला लावलं. दिस इज नॉट डन. पण वैष्णवीने पार्टी चांगली दिली. डबल बोला. हां बोल गर. हां घेतात हां बोल. वैष्णवीने पार्टी चांगली दिली. हे खूप फॉर्मल झालं यार. श्रुतीने बोलली म्हटल्यावरती मी पार्टी सार्थक. 100 सार्थक झाली खरं. आम्ही नवीन कॅरमचं उद्घाटन करतोय आता आणि कॅरमचा एक डाव खेळणार आहे. मी खूप वर्षांनी कॅरम खेळणार आहे. खूप वर्षांनी म्हणजे आमचा कॅरम म्हणजे मांडलेलाच असायचा घरामध्ये. ही ना कामं कमी करते आणि बोलते जास्त आणि त्याच्यामुळे तिने काहीतरी चुकीचं लावलेलं आहे इतकं मला गप्प बस काही चुकीचं लावलेलं नाहीये. ठीकच आहे. तुम्ही सांगा हे करेक्ट आहे का रॉंग आहे प्लीज कमेंट करा. हा तरी पण आम्हाला येत असं आम्ही असं तोंड घेऊन बसले अजूनपर्यंत. येस आणि झाला असा प्रॉब्लेम. आम्ही कॅरम खेळणं स्टार्ट केलंय बट पावडरच टाकलेलं नाही त्याच्यामुळे. अरे पण आता गेम चालू आहे. गेम मध्ये कसं काय असं करतो? काही नसते बाळा. घे. हे बघा पॉन्ड्स पावडर टाकते. कोणी सांगितलं पॉन्ड्स पावडर तोंडाला लावायची असते? म्हणजे त्याचा खरा उपयोग कॅरमसाठीच आहे. कॅरमसाठी पण करायचं. श्रद्धा दाखव किती काढलेत. श्रद्धाला येत नाही खेळता पण तिने खूप चांगलं येतं म्हणूनच एवढे काढलेत. आणि श्रुती आणि मी फक्त 20-30 रुपये घेऊन बसलेलो आहे. आणि माझ्याकडे किती आहेत? माझ्याकडे एवढे आहेत 30. हां 40 आहेत. क्वीन आणि कवर काढलेला आहे. श्रद्धा गॉड मला सरप्राईज दिलेलं आहे केकचं. ओ माय गॉड आय एम व्हेरी हॅपी. केक कधी आणला मला माहीतच नाही. थांबा आता केक. हां थांबा आता केक बघा तुम्ही. खूप छान आणलाय पिंकिश. सी दिस ब्युटिफुल केक. एक मिस्टेक झाली. ती मिस्टेक अशी की आमच्याकडे माचीस नाही सो आम्ही आता काहीतरी जुगाड करणार आहे. अरे तू काहीतरी लायटर वगैरे घेऊन जा. थँक्यू गर्ल फॉर दिस बर्थडे सेलिब्रेशन. काय हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी. हॅपी बर्थडे टू यू. असंच आहे ना ते गाणं. बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू मी.
हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. ओ माय गॉड, वी आर ग्रोन अप गर्ल्स नाव. गाईज म्हणते मी. हां, व्हॉट यू वॉन्ट? वैष्णवी. हां, पण टेस्ट खूप अमेझिंग आहे आणि फर्स्ट टाइम मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा ट्राय केला आहे. येस. सो फायनली सेलिब्रेशन इज डन आणि जे ते आपापल्या घरी चाललेले आहेत तोंड घेऊन बॅक टू होम. ऑब्विसली रिटर्न गिफ्ट दिलं नाही म्हणून आम्हाला तोंड घेऊनच जावं लागतं परत. पार्टी मग कोणी दिली? माझ्या भूतानी दिली का? पार्टीचं कायच होतं बाई, म्हणजे देऊन पण नाव ठेवणारी अशा माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या. तिला नावं ठेवणार नाही म्हणत, त्याला मी तिला काय म्हणतो प्रोत्साहन देतो. बाई, तू अजून करू शकते वैष्णवी. ओके, ठीक आहे. Next. So, छान वाट. We are waiting किती for मंथ्सनी your- आपण भेटलो आणि है ना असं एकत्र आलो. ऑलमोस्ट हा, 2.5 month. 2.5 month. येस, भारी वाटले यार फिरून पण सोबत, है ना श्रद्धा? येस. स्पेशली कॅरम खेळायला मजा आली. पण पिनानी कवर मीच काढला. पत्ते घेऊन जास्ती मी फर्स्ट टाइम मी काढली होती. हे बघा जुगारू लोक पत्ते खेळणार आहेत बघा. हे श्रुती देवी आमचे पत्ते खेळणार आहे. पत्ते मला बाई, त्यांना काही दिसतच नाही आपली तोंड. जाऊ द्या, तुम्ही आवामचा फक्त आवाज ऐकून घ्या. पत्ते खेळायचे. पत्ते मला काही येत नाही पण खेळता. मज्जा येते. जी मज्जा पत्त्यांमध्ये ती उनोमध्ये किंवा कशामध्येच नाही आहे. ओके, मध्ये पण नाहीये. मग ती काय श्रुती आम्हाला शिकवतो. प्रॉब्लेम काय ना की तो म्हणजे ना असं त्याला या बर्थडेच्या स्पेशल ओकेजनवरती मी तुम्हाला दोघींना एक ट्विस्ट का माझ्याशी रिलेटेड एखादी तुमची आठवण सांगा बरं. एक स्पेशल. आजी तू सांग पहिले. माझी नात म्हणजे वैष्णवी, अगदी सगळ्यात उत्तम काम करणारी. लहानपणापासून कोणतंही काम सांगितलं तरी तिला कंटाळा असा नाही. आणि लहानपणापासून कलाकुसर, रांगोळी वगैरे किंवा स्वयंपाकात मदत करणारी अशी माझी नात. एक समजून घेण्याचं कारण म्हणजे अशा नातीचा स्वभाव असा आहे की कधी कोणत्या कामाला नाही म्हणणार नाही, असा स्वभाव माझ्या नातीचा आहे. लहानपणापासून कलाकुसर, अगदी हे म्हणजे तिचं हाताचे काय म्हणतात ना, असं तिचं हे महत्त्व. तर तिच्याबाबत किती सांगावं आणि किती नाही असं होतं. तर तिच्या कोणत्याही गोष्टीचा अभ्यास म्हणा किंवा घरातलं काम म्हणा, असं सगळं तिचं उत्कृष्ट. माणसाशी बोलणं सुद्धा तिचं इतकं प्रेमळ. तर तिच्या आठवणींना उजाळा किती द्यावा आणि किती नाही असं होतंय. असं सांगायला काय हरकत नाही. सगळ्याच बाबत ती उत्तीर्ण, अगदी पहिल्यापासून कोणतं तिला असं हे नाहीये. अशी माझी नात आहे. ओके, मस्त. तिचं कौतुक आजीच्या शुभेच्छा माझ्यासोबत होत्या आहे आणि कायम राहणार. हो, राहणारच अगदी. अनुष्का मॅडम, तुम्ही सांगा काहीतरी. तसं दीदीबद्दल सांगायला गेलं तर दीदी मला लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करत आली. जसं तिने मला वेगवेगळ्या गोष्टी करायला शिकवल्या. डान्समध्ये ती काय माझी पार्टनर राहत आली आहे. म्हणजे कोणी जर नसेल माझ्यासोबत डान्सला तर ती नेहमी तयार असायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं माझे मम्मी पप्पा स्वतः मला गाडी शिकवायला घाबरली, ते तिने मला न घाबरता शिकवली. आणि हेच मी माझ्या मम्मी पप्पांना सरप्राईज म्हणून दाखवलं तर ते इतके खुश झाले, कारण जे गोष्ट ते नाही करू शकले ते तिने करून दाखवली. तिच्यामुळे तर मी आज गाडी शिकू शकली आहे. दुसऱ्यानंतर त्याच्यात ती मला कुकिंगमध्ये हेल्प करते. कुकिंगमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आहे, पण तिच्यामुळे मला जो आहे तो थोडाफार आहे. केलं तर तिच्यासोबत करते, त्याच्यात मज्जा पण येते. हा, आम्ही दोघे कुकिंग जेव्हा करतो ना सोबत इतकं छान वाटतं ना खूप. आणि मी जेव्हा तिला ड्रायव्हिंग शिकवली तेव्हा म्हणजे मी खूप सारे व्हिडिओ तिच्यासोबत ॲज अ मेमरी काढून ठेवलेले आहेत. हो, मी प्रत्येक गोष्टीची मेमरी बनवून ठेवते आणि मला ही सवय कधी 11-12 पासूनच लागली होती. आणि त्याच्यात म्हणूनच मी नंतर ब्लॉग सुरू केले बनवायचं. सो छान वाटलं यार मला पण. बड्डेच्या निमित्ताने थोडं ऐकून मस्त वाटलं. थांबा, कुठे चालला? सेलिब्रेशन अजून बाकी आहे. फ्रेंड्ससोबत तर सेलिब्रेशन झालं, आता फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करायचं आहे. आणि माझे आजी बाबा स्पेशली माझ्या बड्डेसाठी आलेले आहेत आणि हे माझ्यासाठी खरं सरप्राईज होतं. बट मम्मी ना बोलत होती येणार आहे, भेटणार आहे. मला थोडी हिंट मिळाली होती की आजी बाबाच येणार असतील मे बी, आणि ते चालले. तर माझा दरवेळेचा बड्डे कधी असं काही प्लॅन वगैरे काही नसतं, असं ऑटोमॅटिक होतं आणि खूप छान होतं माझा दरवेळेचा बड्डे. माझा इथून मागे बड्डे दिवाळीच्या खूप आधी यायचा. मला असं कधी वाटलं नाही की माझा बड्डे दिवाळीत आहे, कारण की मला लहानपणी असे सगळे म्हणायचे. बट ह्या वेळेस माझा बड्डे एकदम दिवाळीत आला आहे आणि एकदम मला असं दिवाळीचं फील पण येतं आहे. मी कालचा डे पण खूप एन्जॉय केला. मला कालच वाटत होतं माझा बड्डे, आणि आज तर खूप एन्जॉय केलं. फ्रेंड्सनी पण छान बड्डे सेलिब्रेट केला, घरी पण. आणि आता आम्ही सगळे जाणार आहे हॉटेलमध्ये जेवायला.
आयुष्यमान बाबा केक पहिला कापून घ्यायचा का नंतर कापायचं? नंतर कापू. आता आय लव्ह मसाला पापड. माझ्या अगेन वन मोर स्टार्टेड पण हॉट पॅन होता पण तो तिकडेच हॉट होऊन गेला. इकडे प्लेटीमध्ये आलेला आहे. प्लीज अंडरस्टँड करून घ्या. केक पुढं बघ एकदा. असं बघ ना एक्साइटमेंट दाखव ना फेसवर. असं बघ आता कसं केलं. नीट बघ. अगं हात लाव, हात नको नको तू हात लाव. अरे जा पुढं जा ना. ये ना पुढं. अनु थँक्यू एव्हरीवन फॉर द लवली बड्डे विशेस. आणि खूप एन्जॉय केलं. आजचा डे खरंच खूप स्पेशल सेलिब्रेट झाला. आय होप नेक्स्ट बड्डेला आपण सर्व सोबत असूयात. अजून खूप मज्जा करूयात सोबत सगळे. गुड नाईट, स्वीट ड्रीम. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.